आणि तुम्हाला अशा व्यक्तीला बघायला भेटणार आहे की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. बघा, कमेंट करून सांगा मला सगळ्यांनी फटाफट. तर आपण अंकिता कोकण हार्ट गर्ल आपण यांना डबा द्यायला चाललोय कारण की अंकिताने अंकिताने दिला. मला जेवण घेऊन आल्याबद्दल आम्हाला खूप भूक लागली होती. मम्मीला आवडतं असं, म्हणजे असं कोणी आलं ना तर नातेवाईक वगैरे बाहेर मम्मीला हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यात भारी आणि खूप मजा येणार आहे. ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर आपण मस्त की आता मम्मीचा स्वयंपाक होतोय, मम्मी स्वयंपाक करते आणि आपल्याला टिफिन द्यायला जायचं आहे. तर बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. नाशिकमध्ये आले होते, त्यांचा एक इव्हेंट होता, कार्यक्रमाला ते आले, त्यानिमित्त पण टिफिन द्यायला चाललो आहे. तर बघा कसा वाटतं. तर फायनली अशा पद्धतीने मस्त. तर मित्रांनो, आपण चालू आता हे सगळं डब्बा पॅक झाल्यानंतर अंकिता ताईकडं. बघा, मला जेवण घेऊन आल्याबद्दल आम्हाला खूप भूक लागली होती. धन्यवाद. ओरडत होतो आता. जेवण कसं वाटलं पण? मस्त. काकीने खूप छान जेवण बनवलं आणि मला घरचंच जेवण जास्त आवडतं. आम्हाला वाटलं तर एक दिवस ऍडजस्ट करून इथे असेल कुठेतरी, पण ते काहीच नव्हतं. मग सौरभने तुम्हाला त्रास दिला. नाही कसला त्रास. मम्मीला आवडतं असं, म्हणजे असं कोणी आलं ना तर नातेवाईक वगैरे बाहेर मम्मीला हा म्हटली होती मम्मी. नॉनव्हेज छान नव्हतं, सगळं जेवण आहे. व्हेज वरच तुला अंदाज आला. मटण खाल्लं होतं मी त्यांच्या घरी. तुम्ही आले ना नाशिकला तेव्हा बोललो मम्मीला. अच्छा, तेव्हा बोललो ती तिकडे बांधतो प्लॅन करून येऊया. कालच रात्री म्हणत होती मम्मी. काम नसतं तर भावनाच असतो, गेलो असतो. त्यानंतर अंकिता ताई कार्यक्रमासाठी निघाली. ड्रायफ्रुट्स दिलेस का? हो, घेतले ताई. तर मित्रांनो, फायनली आता निघालोय, सगळं आवरलंय आणि निघालोय घरी येण्यासाठी. आणि ब्लॉग कसा वाटला तर ब्लॉग कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाईक आणली. कुठे इव्हेंट? कुठे? आतमध्ये येऊ देतील का ते? चालेल, येईल. चला, बाय 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 ताई बाय. जरा खातात पास्ता म्हणतात, पास्ता. पिस्ता ते खूप लोक खातात, खूप भारी लागतं ते. काजू, बदाम, मनुके, अरे याला काय म्हणतात? पिस्ता. याला काय म्हणतो? पिस्ता म्हणताना. पिस्ता, बदाम, काजू आणि मनुके हे तिघ पाठवले अंकिताने. बाळा गेला होता ना, त्यांनी पाठवलं. तुम्ही काय शोधू राहिले? काय शोधू राहिले? जाऊ दे ना मग, ते बीचं काय आता. एकदमच नका खाऊ, हे सगळं खाऊन मोकळं होऊन जातील एकाच दिवशी सगळं. कवड्याने मित्रांनो, हे काय झालं ऍक्च्युली पिस्ता नाही का मित्रांनो, तर मम्मीला या पिस्ताचं वेगळंच काय असं खाऊन घेतलं. ते फोडून खावं लागतं ते आतमधलं. फोडून खावं लागतं ते, फोडून खावं लागतं. उद्या डब्याला नाही लागणार का? मग तुम्हाला नाही खायचं तर नको खाऊ ना. आता स्वयंपाक नाही करणार आहे. आम्ही आहे ना. उद्या काय जाणार? सकाळी एक्सप्रेसिंगला थांबले, त्यानंतर जातील सकाळी. तू पण जायचं होतं ना. हा ना, मग
गेलास बोलले होते काका चल म्हणे, पण मग क्लासवर जायचं होतं, डान्स आहे. सुट्टी मारली असती ना दांडी. नाही ना त्याचे ना ते लग्नावाले ते येत आहे ना लग्नाचा डान्स, नवरदेव नवरीचा डान्स. किती दिवसाचा आहे? अजून 5-6 दिवस शिकवायचं आहे ना. 5 दिवस. हा नवरदेव नवरी सुट्टी मारली असती ना मग. नाही गेलं गं. असतं कार्यक्रम बघायला. 1 दिवस सुट्टी ना त्यांची पडलेली म्हणून. पैसे घेतले आता त्या लोकांनी. कोणाची? नवरदेव नवरीला डान्स करायचा आहे, त्यांच्याकडून करून घ्यावा लागतो डान्स, चांगला टाइम द्यावा लागतो. एका दिवसात पोराला लावलं असतं ना, एका दिवसात ऍडजस्ट केलं असतं ना. एका दिवसात थोडी होतं. का बरं? एक फुल दिलं मला अंकिताने. दर अंकिताने दिला. अंकिताने दिलं मला फुल. काय करायचं? लाव तुलाच ठेव. अंकिताने दिलं, अंकिताने दिलं ग. घ्या, खाता. कुठं वापरतो? मला लावायचंय. लावू का? पाणी वापर. हा? पाणी भर. मी कधी फुल लावलेलं नाही आयुष्यात. मी फुल लावणार आहे असं. काय वाटतं? लावायचं. उद्या ते कोणाला बी देऊन टाकेल कंपनीमध्ये. बाहेर लावतात ना, ज्याला आवडलं त्याला देऊन टाकेल. चुकून जाईल ते आता रात्री. मी पाण्यात ठेवते ना मग. कोणाला द्यायची काय गरज आहे? देवासमोर ठेवते. अरे देव काय गुलाबाचं फुल मागतो का? मग केव्हा बी ठेवायचं? टाइम टेबल असतं ना फुल ठेवायचा. कोणाला द्यायची काय गरज आहे? आणि ही काडी कुंडीमध्ये लावल्या. काय कशाने कापतं? सुरीने? हा? ए बाई तू ते पहिले ते किती उचल, अशा काड्या किती ते दिवस उचल, केले? तू पहिले ते उचल, ते सगळं ते खाऊन जातील ते. खाऊ दे ना मग. काही दण आहे का तुझी खायची? एकाच दिवशी एवढं सगळं खाऊन मोकळं होणार का? खाऊ दे नका खाऊ बाजल. एकाच दिवशी का? म्हणजे एका जेवण आहे का ते सगळं खाऊन मोडायला? शेंगांचे फोतरे. हो ते काय जेवण आहे का? बिया आहे त्या मनुकांमध्ये. बर का? बिया अशा एखाद्यांचं ते कच्चं लागतंय. मला काय ते बिया राहतात ते त्याच्यामध्ये, नंतर काढून पाहिले तर बिया, परत पाहिले तर बिया होते त्याच्यामध्ये. बिया असतात त्याच्यामध्ये. हो ये पाय ना मम्मा येत, सांग ग, बसू आता, बसू. सांग ना. बदल आता. ए आता येता बाय 2 दिवसात संपून जाते ते पूर्ण रॅप हे करून टाकतील. हो एवढं नाही खायचं, पूर्ण खाऊन टाकतील ते आता. तू ठेवून देते तिकडं मग चल वरती ठेवते, कुठे ठेवू? दे कुठतरी ठेवून. अरे, कपडा नाही देतो का? धुतलेले आहे, फक्त वाळत टाकायचे. आम्हाला आला. मित्रांनो ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो, आणि असंच भरभरून प्रेम द्या. ब्लॉग असाच कंटिन्यू करा मित्रांनो. लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा. मम्मी काय म्हणते? काय हे बघ ना, हे बघ इथे ठेवलं बघ. कुठं ठेवलं? हां बरं, ठेवलेलं आहे, येता जाता खायचं. काय खायचं तुला तर? हां 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 काय नाही, तू खाणार बी नाही, पाहणार बी नाही. मला माहिती खाईल ना. काय खात नाही तू. बदाम खाय जरा, तब डोकं चालेल, डोकं चालेल जरा. नाही खाणार तू. हां विसरून ना. कधी खाल्लं का तू? मग ना मग म्हणायला तर आता कशा ठेवू या ग्लास? त्यांना बदाम देत जाय खायला, कोणाला? त्यांना बदाम. जरा डोकं शांतता राहील. हा शांत ठेवू का याच्यात? हां ए खाडी कशाला तोडली? मला काय डब्याचं सगळं संपलं नाही रे मग डब्यात. काय डबे सगळं संपले. कोणते डबे? थोडं डाळ उरलं ना. जेवण केलं त्यांनी व्यवस्थित, पोटभर. असं नाही आहे की आणि पोळ्या? खाल्लं व्यवस्थित. म्हणजे आपण 10 पोळ्या दिल्या तर 10 मधून 3 परत आल्या. आणि आपल्या पोळ्या कशा आपण छोटे छोटे केल्या. अगं पण मला छोटी पोळीच जमत नाही करता. नाही नाही, त्यांनी व्यवस्थित खाल्लं. 2 पोळ्या, भात, व्यवस्थित डाळ भात खाता. भाजी पूर्ण संपून टाकली. भाजी आवडली. उलट भाजी नाही पुरली. नाही का? हां उलट बरं झालं की, बरं झालं जास्त दिली. अर्धा गड्डा काढला ना, तो पूर्ण टाकायला पाहिजे. हां मग पुरून गेली असती भाजी बरोबर. पण भात पण खाल्ला. भात पण खा थोडं. अहो डाळ भात कसं खातात? एवढंसच खावं लागतो. हे मम्मी सारखं थोडी नाही पूर्ण ताटभर घ्यायचं आणि बदडं खायचं. अर्धा किलो तांदूळ एकटीच खाऊन जाते डाळ भाताची. मग खोटं नको बोलू. काय त्या पप्पांना माहिती ना कशी खाते तू डाळ भात, असं थोडी खातात. शेजारी पाजारी लोक ऐकतात कोणाला. म्हणून अशी बनते जाडी. झाले
देऊ राहिली. जाडी बिया वगैरे सहित चांगलं आहे खायचं ना. असतं ते, बिया सहित. काय खडे लागतात दुस काही ते डाळ भात म्हणून तर माणसं जाडे होतात, नुसते डाळ भात खातात, नुसतं डाळ भात असं खातात जसं काय ते अर्धा किलोचं तांदूळचं डाळ भात एकटीच खाऊन जाते तो. एका ढोरबीर आहे काय मग बावळ काय लोक डाळ भात, लोक थोडस डाळ भात खातात आणि 2 पोळ्या खातात सोबत. अरे बाळ मी काही येडबीड आहे का काय मी बोलत राहतो सारखं सारखं मग तुला सांगतो ना, भात खाणं बंद कर. काय माझ्या प्रेशर खातो किंवा नाही हा? खातो शिवम तुला भेटला काय करायचंय आला होता पण त्याला कुठे बाहेर जायचं होतं नाही भेटला नाही का? का ताईला? नाही ना, त्याला बाहेर भेटले ते बोलायचं नाही, खाते खाते जा जा तुला काय लाजतात देते? काही जण वरती यायला असं भेटायला, काही जण लाजतात काही तिथं जण. लाजायची काय गरज आहे बाई सारखी बाई माणूस सारखं माणूस सारखं तिथे लाजायची काय गरज असते काय नाही काय नाही. आले दोन गावावरून आलं माणूस कधी चला मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला मित्रांनो कंटिन्यू करा, असंच भरभरून प्रेम देत राहा आणि असाच सपोर्ट करा आणि भेटूया आपण थोड्या वेळात ब्लॉग कंटिन्यू करा. मित्रांनो आता मी चालू आहे डान्स क्लासला, कारण की डान्स कोरिओग्राफी नऊची डान्स बसवायचा आहे त्यांना लग्नाचा वेडिंगचा, त्यामुळे भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्यानंतर आजचा ब्लॉग इथे संपतोय. बाय बाय. लाईक कमेंट अँड शेअर करा. आणि अंकिताताईला भेटून खूप छान वाटलं आणि अंकिताताई खूप स्वभाव खूप छान आहे आणि त्यांना जेवण आवडलं, कारण की त्यांना असं घरचं जेवण खूप जास्त आवडतं त्यांना, ते बाहेरचं खूप कमी जास्त खातात, कधीतरी वाटलं तर एमर्जन्सीला ते बाहेर खातात, पण जास्त करून ते घरचं जेवण करतात. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.